राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपुरात होणार आहे आणि यासाठी सध्या आपण बघू शकतो विधानभवन परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जे आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जे आमदार असतात त्या आमदारांसाठी चेअर असतात आणि टेबल असतात ते बनवण्याचं काम जे आहे युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी कुठेतरी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलं हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जे आहे देखभाल दुरुस्तीसह इतरही महत्त्वाचे कामं आहेत ते केले जात असतात। याच परिसरामध्ये सध्या आपण पाहू शकतो चेअर्स जे आहे किंवा आमदारांसाठी बसण्यासाठी जी आसन व्यवस्था असते ती आसन व्यवस्थेचे जे टेबल्स आहेत ते दुरुस्त करण्याचं काम चालू आहे। तसंच यावेळेस विशेष म्हणजे जे आहे मल्टीमीडिया कॉन्फरन्स सिस्टीम जी आहे ती अद्ययावत स्वरूपाची सिस्टीम आहे ती या ठिकाणी लावण्यात येणार आहे। यासाठी तर खरं तर हे टेबल आहे, या टेबलमध्ये तशा पद्धतीची अद्ययावत सिस्टीम असणार आहे। त्यामध्ये ज्या आमदार जे बसले असतात किंवा विद्यमान आमदार बसले असतात त्यांना एक प्रकारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसह जे आहे स्क्रीन तिथे लागलेली असणार आहे। तसेच आमदार जेव्हा बोलण्यासाठी कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी उभे होतात तेव्हा त्याची नोटिंग करावं लागते, मात्र ते आता तशा पद्धतीने मॅन्युअली न होता ॲटोमॅटिक वोटिंग सुद्धा केली जाणार आहे आणि दोन्ही हॉलमध्ये खरं तर ही अद्ययावत सिस्टीम लागलेली आहे। आणि यासह महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यासाठी एक वेगळं सर्व्हर रूम सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीची अद्ययावत सिस्टीम लागत असताना आमदारांना नवीन सगळं जे आहे फर्निचर आहे ते त्यांच्यासाठी तयार होताना दिसून येत आहे। याचबरोबर खरं तर या विधानभवन परिसरामध्ये जे आहे पक्षीय कार्यालय असो का इतर जे काम आहे देखभाल दुरुस्तीचं काम आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अधिवेशनाची तारीख जी आहे ती अद्याप निश्चित झाली नसली तरी अधिवेशनाच्या तयारीला मात्र नागपूर विधानभवन परिसरात सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।